नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली। मंदिराचं कोणतंही पाडकाम केलं जाणार नाही असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय। हनुमान मंदिरात नियमित पूजा सुरूच राहणार असंही लोढा यांनी म्हटलंय। आणि आमचे अध्यक्ष आशिष सलाडजी आणि विश्व हिंदू परिषदचे आणि बजरंग दलचे सर्व नेते स्वतः अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलले। जे स्थानिक जे जनरल मॅनेजर आहे मीना साहेब त्याच्याशी बोलले। काल एक प्रतिनिधी मंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये आणि त्याने कालने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे। आता मंदिरच्या काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे। तर दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून आता स्थगिती देण्यात आलेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। निवृत्ती, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर याच दादरमधील हनुमान मंदिराला 2 दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती आणि हे मंदिर पाडण्याचे आदेश जे आहेत ते रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते। आणि काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी आता हे मंदिर जे आहे ते न पाडण्याचे आदेश जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून जे आहे ते एक स्टे आणण्यात आलेला आहे। त्याविषयीचं परिपत्रक जे आहे ते मंगलप्रभात लोढा यांनी थोड्याच वेळापूर्वी यासमोर माध्यमांसमोर दाखवलं। जे या ठिकाणचे विश्वस्त आहेत, जे ट्रस्टी आहेत, त्या ट्रस्टींना देखील त्यांनी हे जो परिपत्रक जे आहे ते देण्यात आलेलं आहे, हे मंदिर पाडलं जाणार नाही असं आश्वासन जे आहे ते मंगलप्रभात लोढा यांनी दिलं। आणि केंद्राकडून जे केंद्राचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत त्यांच्याशी त्यांची 2 वेळा बातचीत झाली आणि त्यांच्याकडून ते पत्र जे आहे ते पत्र त्यांनी घेऊन आले आणि हे विश्वस्तांकडे सुपूर्द केलेलं आहे। आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती आणि या मंदिराविषयी सवाल उपस्थित केले होते आणि त्यानंतर या ठिकाणी अनेक नेते जे आहेत ते दर्शनासाठी येत होते आणि भेटीसाठी येत होते। त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की हा मंदिर जे आहे ते पाडलं जाणार नाही, कारण की मोठ्या प्रमाणात देखील राजकीय प्रतिक्रिया देखील यावरून उमटत होत्या। त्यामुळे आता थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी मंगलप्रभात लोढा हजर झाले होते आणि हे मंदिर पाडलं जाणार नाही अशी भूमिका जी आहे ती त्यांनी मांडली आणि स्टेची कॉपी देखील जी आहे ती विश्वस्तांकडे दिलेली आहे। त्यामुळे आता पुढील ठाकरे गटाची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान त्यांनी महाआरतीचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आता या मंदिराच्या पाडण्याविषयीचा स्टे देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता ठाकरे गटाची नक्की काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।